आज 17 सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त हिंगोलीचे पालकमंत्री हिंगोली जिल्हा दौऱ्यावर आहेत। साहेब आज ध्वजारोहण केलेलं आहे आणि जे हे आहेत मान्यवर त्यांच्याशी भेटी घेतली आहेत। आज महत्त्वाचा शुभेच्छा संदेश दिला, तुम्ही वेगवेगळ्या योजनांची माहिती दिली। निवडणुकीच्या तोंडावर अजून काय निर्णय होऊ शकतो? नाही, निवडणुकीच्या तोंडावर निर्णय होणं असं नाही, पण सातत्याने निवडणुकीसारखेच निर्णय मला वाटतं की गेल्या 2 वर्षापासून सन्माननीय मुख्यमंत्री महोदय एकनाथ शिंदे साहेब, देवेंद्रजी, अजितदादा 1 वर्षानंतर आले। परंतु सुरुवातीला या दोन्ही नेत्यांनी जी गती दिली, जे गेल्या वर्षाचा 2 वर्षाचा राहिलेला निधी आणि त्याला चालना, काही अनेक योजना ज्या बंद पडल्या होत्या त्याला त्यांनी सुरू करायला जी मान्यता दिली आणि त्यानंतर प्रगतीपथावर आज जे कामं चालू आहे त्याचे शिल्पकारच हे नवीन सरकार आहे। आणि या सरकार आल्यानंतर जी गती मिळाली कामांना शासनाच्या, मला वाटत नाही का माझ्या 40 वर्षाच्या राजकारणामध्ये मी कधी पाहिली नाही। बरं, काल अनेक शिवसेनेच्या नेत्यांना वेगवेगळे महामंडळ दिलेत, हेमंत पाटलांना मंत्रिपदाचा दर्जा दिलाय। त्यानंतर शिवसेनेमध्येही काही नेते नाराज आहेत आणि राष्ट्रवादीचे नेते नाराज असल्याचं कळतंय, काय माहिती आहे? नाही, टप्प्याटप्प्याने सर्वाला मिळणार आहे। एक काही जे पहिले समजा हळदी संशोधन केंद्र हे सुरुवातीपासूनच त्याच्यामध्ये काम चालू होता आणि त्याच्यामध्ये काम चालू असल्या कारणाने त्याला राज्यमंत्र्याचा दर्जा देऊन त्यांना कुठेतरी सन्मान करावं अशा पद्धतीने अनेक लोक आहेत की जे आमचे मित्र आहेत, आमचे काही आमदार महोदय आहेत, कोणाला सिडको देण्यात आले सिडको, तर जसं आमचे संजय शिरसाट होते त्यांना सिडको देण्यात आलं। अजून 50 का 60 मंडळ राहिलेले आहेत आणि ते तात्काळ वाटण्यात येईल, जेणेकरून त्या आमदार महोदयांना 1-2 महिने का होत नाही काम बी राहील आणि आपल्या मतदारसंघाचा एक सन्मान आणि पुढच्या भविष्यामध्ये माजी शब्दरत्न, माजीच्या सिडकोचे माजी चेअरमन, गृहनिर्माणचे माजी चेअरमन असं तरी राहतं। आणि मला वाटतं की हे माजी का होणार नाही 5 वर्ष अजून काही यांची सरकार जे आहे, मी जे लाडली बहिणीची परिस्थिती राज्यभरमध्ये पाहू लागलो, एकदा लाडल्या बहिणी पेटून उठल्या का सावत्र भावाचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही, मला तर असं वाटतंय। आणि हे जे सख्खे भाऊ ज्या पद्धतीने मुख्यमंत्री महोदय बहिणींना न्याय देऊ लागले, त्यांना सक्षम करू लागले, छोट्या छोट्या खर्चासाठी आपल्या पतिदेवासोबत त्यांना हात समोर करायची पाळी आता भविष्यामध्ये येणार नाही, हे सर्व पाहिलं तर मला वाटतं का निश्चित हे जे आता 3000 दिले 1500 रुपया महिन्याप्रमाणे, पुढे भविष्यामध्ये 1500 जे 3000 कशी होईल याच्याकडे आमचे सर्व आमदार महोदयांची इच्छा आहे का त्याला त्या लाडल्या बहिणीला वाढून द्यावं आणि वाढून देण्यासाठी निश्चित विचार मुख्यमंत्री मध्ये करतील। बरं, विधानसभा निवडणुका तोंडावर आहेत, यामध्ये जागा वाटपासाठी लोकसभा निवडणुकीतील स्ट्राईक रेट हा नियम लागू होईल असं कळते, काय वाटते तुम्हाला? असा नियम लागू व्हायला पाहिजे की दावा कसा असणार आहे शिवसेनेचा जागा वाटपामध्ये? नाही, मला असं वाटतं की जो तिन्ही पक्षामधून जो सक्षम उमेदवार आहे तो सक्षम उमेदवार आता आमचे सध्याचे विद्यमान जागा ज्यांच्या शिवसेना लढलेली आहे त्या सर्व जागा शिवसेनेला मिळणार आहे। ज्या जागा राष्ट्रवादी जिंकलेली आहे आणि लढलेली आहे त्या ठिकाणी त्यांना मिळणार। भारतीय जनता पार्टीला जितक्या जागेवर ते आमदार आहेत आणि भविष्यामध्ये लढण्याचा त्यांचा सक्षम उमेदवार त्यांच्याकडे असेल, सक्षम उमेदवार शिवसेनेकडे असेल किंवा राष्ट्रवादीकडे असेल, तिन्ही पक्षाचे नेते त्याच्याबद्दल विचारविनिमय करून अंतिम निर्णय घेतील। बरं, विधानसभा निवडणुका 2 टप्प्यात होतील असे संकेत सीएम साहेबांना पण दिले, तर मग कशी तयारी सुरू असणार आहे? नाही, कसं आहे, सीएम साहेबाला अधिकृत काही माहिती असेल तर मला माहिती नाही येते, पण सन्माननीय मुख्यमंत्री, राज्याचे मुख्यमंत्री आहे, ते निवडणुका घेण्यासाठी त्याला मॅनपॉवर, त्याला सरकारची यंत्रणा आणि पोलीस यंत्रणा ह्या सर्व लक्षात घेऊन कदाचित ते असं बोलले असेल। परंतु राज्य सरकारने ह्या निवडणुका घेताना केंद्र सरकारचा आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचा मोठा रोल असतो। त्यांच्या मनामध्ये काय आहे हे मुख्यमंत्री महोदयांनी त्यांच्या मनामधली काही गोष्टी बोलून दाखवल्या, परंतु केंद्रीय जे आमच्याकडे आयोग आहे, निवडणूक आयोग, तो अंतिम निर्णय घेतो। विधानसभा निवडणुका दिवाळी नंतर होतील असं कळतंय, कसं वाटतंय? चर्चा ही सुरू आहे? नाही, तसंही आमचा पिरियडच तुम्ही पाहिला असेल का मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी जी शपथविधी घेतली होती, मला वाटतं 27 नोव्हेंबरला का 26 नोव्हेंबरला घेतली होती, 26 नोव्हेंबरला, 26 नोव्हेंबरपर्यंत वेळ आहे आणि वेळेच्या आत 15च्या आत निवडणुका होतील असं मला वाटतं, नोव्हेंबरच्या आत। तर याचा अर्थ असा आहे का ते काही लेट बी नाही आहे आणि अगोदर बी नाही आहे, वेळेनुसार ज्यांचा जो पिरियड आहे जोपर्यंत त्याच्या आत निवडणुका होतील आणि नवीन सरकार आमचा परत येईल असं मला विश्वास आहे। बरं, संजय गायकवाड यांच्या वक्तव्यानंतर सर्वच राजकीय पक्ष नाराज आहेत, त्यामध्ये सत्ताधारी असो की विरोधक असो, तुमच्या पक्षाचे म्हणून तुमच्या पक्षाचे नेते वगैरे त्यांना काही समज देणार आहेत का? तुमची त्यावर काय प्रतिक्रिया असणार?
नाही, मला असं वाटतं की मी संजय गायकवाडजी एक चांगला कार्यकर्ता आहे, आमदार आहे, सक्षम आहे, परंतु काही बोलताना शब्द बोलताना त्यांचा चुकलेला मला तर दिसतो वैयक्तिक. माझा पक्ष काय समजतील, पक्ष काय बोलल, शेवटी आमचे नेते एकनाथरावजी शिंदे साहेब आहेत, ते आमच्या पक्षाचे सर्व अधिकार त्यांना आहे, ते जे बोलतील तोच अंतिम राहील. आता मला वाटतं का याच्यावर निश्चित पूर्ण काय बोलले, कसं बोलले याची माहिती घेऊन आणि मुख्यमंत्री महोदय याच्यावर आपल्या चॅनललाही ती माहिती देते. शेवटी मुख्यमंत्री महोदय त्यांचे आमदार महोदय आहेत आणि आमदार महोदयांनी काय बोलावं, कसं बोलावं त्याच्याबद्दल निश्चित मला तर असं वाटतंय की मुख्यमंत्री महोदय उचित याच्यामध्ये आपल्याला माहिती देऊ शकतात. साहेब, एकच शेवटचा प्रश्न. रावसाहेब दानवे लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर त्यांनी सिल्लोड विधानसभेवर लक्ष दिल्याचं पाहायला मिळतंय, कसं? बस असं मी जसं हसू लागलो तसं. ठीक आहे. हे आहेत हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार आणि वेगवेगळ्या प्रश्नांना त्यांनी माझ्याशी बोलताना उत्तर दिले होते. कॅमेरा पर्सन आकाशसह माधव दिपके, एबीपी माझा, हिंगोली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.